आढावा बैठक होती आणि शत्रुघ्न दादा वाघमारे यांना मोठ्या प्रमाणामध्ये देगलूर बिलोली मतदारसंघामधून मागणी आहे विधानसभेच्या तिकिटाची. काय सांगाल त्याबद्दल? गेल्या 1-1.5 महिन्यापासून आम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना जनतेमध्ये फार मोठा उत्साह, शत्रुघ्न वाघमारेसारख्या इमानदार कार्यकर्त्याला पक्षानं तिकीट दिलं पाहिजे. बाहेरचे उपरे बरेच लोक ज्यांचा आजपर्यंत काँग्रेसला घाटात झालेला आहे, काँग्रेसच्या विरोधात राहिलेले आहेत, असे लोक आज ते काँग्रेसमध्ये आलेले आहेत, तिकीट मागत आहेत. अशा लोकांना पक्षानं तिकीट देऊ नये अशी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील सर्व काँग्रेसप्रेमी मतदारांची इच्छा आहे. सांगाल दादा, आज आपण नाना पटोले यांची भेट घेतलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या विचारानं प्रभावित झालेली महाराष्ट्रातली काँग्रेस आज अत्यंत जोमानं कामाला लागलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्रातले सर्व काँग्रेसचे पुढारी नेते मंडळी अत्यंत तळमळीनं आणि जीवाभावानं या आढावा बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पक्षप्रेमी नागरिक आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये एक नवचैतन्य नानाभाऊंच्या नेतृत्वामुळे निर्माण झालेलं आहे. आणि तसेच चनिथाल साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तसेच आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब व अमित भाई देशमुख, आमच्या नांदेडचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर व सर्व काँग्रेसचे मंडळी अत्यंत तळमळीने या ठिकाणी उपस्थित राहून काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालं. मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी नानाभाऊंना आम्ही रीतसर अशी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघामधून मी भीमशक्तीचा जिल्हाध्यक्ष नात्यानं व तसंच काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत आहे आणि गेल्या 20-25 वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करत आहे. पक्ष बदलण्याची भूमिका कधी मी घेतलेली नाही आणि इमानदारीनं पक्षासोबत राहिलो आहे आणि त्यामुळेच मी पक्षाचा खरा दावेदार आहे अशी माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे. आणि नानाभाऊंनी मला न्याय देतील, काँग्रेस पक्ष मला न्याय देईल. आदरणीय चंद्रकांत हांडोरे साहेबांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहेत. बिलोली देगलूर तालुक्यामध्ये आपल्याला चांगला प्रतिसाद आहे, त्याबद्दल काय सांगा? मी सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यामुळं कार्यकर्त्यांच्या या नात्यानं सर्व काँग्रेस देगलूर बिलोलीमधले सर्व जनता माझ्या पाठीशी उभा टाकलेली आहे की काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या सच्चा कार्यकर्त्याला जो तळागाळापर्यंत जातो आणि काँग्रेसचं काम करतो आणि काँग्रेसच्या सगळ्या ध्येयधोरणामध्ये व काँग्रेसने दिलेल्या आदेशामध्ये तो सतत पालन करणारा कार्यकर्ता म्हणून माझ्या पाठीशी देगलूर आणि बिलोलीची जनता थांबलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुमची तिकीट घेऊन या, मतदान तुमच्या पाठीशी आहेत, आम्ही तन मन धनानं तुझ्या पाठीशी आहोत, तू काही काळजी करू नकोस, काँग्रेस पक्षाचं तिकीट आण, ही भूमिका देगलूर आणि बिलोली तालुक्यातल्या मतदारांची आहे.